वडेट्टीवार बोलतायत। अध्यक्षांना सुद्धा देणार आहोत आणि खरं दुर्दैवानं की म्हणावं लागेल की त्या दिवशी सर्व विरोधकांनी आम्ही वॉकआउट करण्याची गरज होती त्या विधेयकाला विरोध करून, कारण एक अनेक कायदे या संदर्भात असताना नव्यानं कायदा आणून म्हणजे सरकार हे विरोधकावर कुरघोडीचं काम आणि दबावतंत्र वापरून सरकारचं अपयश जनतेपुढे येऊ नये आणि अर्बन नक्षलाईटच्या नावाखाली विरोधकांना नामशेष संपवण्याचं काम, त्यांचं तोंड दाबण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे। तेच त्या विधेयकाचा अर्थ होता। खरं तर यापुढे जाऊन अनेक उद्योगपतींना या विधेयकाच्या माध्यमातून जनतेचा उद्रेक हा थांबला पाहिजे। कुठल्याही उद्योगाच्या विरुद्ध कोणी कामगारसुद्धा उभा राहू नये, ही त्यामागची सरकारची भूमिका आहे। राहिला प्रश्न तुमचा की मला सभागृहामध्ये जे काही घडलं त्या संदर्भात प्रदेशाध्यक्षांनी त्यापूर्वीच एक नोट दिली होती आणि ती नोट मी सगळ्यांच्याकडे उपलब्ध होती आणि ज्यावेळेस हे बिल सभागृहात आलं त्यावेळेस मुळात यावर सरकारने सुद्धा विरोधकांना बोलताना त्यांनी सांगितलं की हे जॉईंट पार्लमेंट बोर्ड समितीकडे जे काही बिल गेलं त्यावेळेस तुम्ही तिथे बाजू मांडली, त्यामुळे सभागृहात तुम्हाला आता बोलता येणार नाही फार, अशा प्रकारची भूमिका खरं म्हणजे असं कुठेच नाही, कुठल्याच नियमात नाही। तिकडे मी सुद्धा अध्यक्षांना पत्र देऊन त्या संयुक्त समितीकडे जो प्रस्ताव पाठवला होता त्यामध्ये कुणाकुणाचे आक्षेप काय होते याची माहिती मागली तात्काळ, पण ती माहितीसुद्धा मला विधिमंडळाकडून उपलब्ध झालेली नाही अद्याप। आणि त्या बिलावरसाठीच, कारण जवळपास 12,000 आक्षेप या संदर्भात आलेले होते। अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी लेखी त्या ठिकाणी आपलं मत नोंदवलं होतं, परंतु ही दादागिरी जी आहे, काही मुस्कटदाबी आहे, बहुमताच्या भरवशावर जो आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे त्याच तो पूर्णतः सरकारने केलेला। तुम्ही म्हणता की विरोधकांनी वॉकआउट करण्याची गरज होती, मात्र तरी देखील विरोधक एकपटताना दिसलेले नाही, म्हणजे सर्व पक्षीय विरोधक एकपटताना दिसले नाही। तुम्ही देखील गटनेता मी सांगितलं मी गटनेता आहे, गटनेता नाही तर मी विधिमंडळाचा नेता सुद्धा आहे। मी त्या दिवशी नव्हतो, मला वाटलं की बिल इंट्रोड्यूस होईल आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चर्चा होईल। तातडीनं सरकारने त्यावर चर्चा घेतली। मी त्या दिवशी गैरहजर होतो, म्हणजे बँकेची निवडणूक होती, मी स्वतःही वोटर होतो आणि माझ्याच नेतृत्वामध्ये ते बँक तिकडे निवडणूक लढली जात होती। साहेब, पण या सगळ्या प्रकरणावर एक मात्र दिसतं आहे की विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं जात आहे का? हायकमांडची नोटीस आली, ही तर बातमी काँग्रेसमधूनच आलेली आहे, यावर तुमचं काय म्हणणं? नाही, मला नोटीसच आली नाही, ही बातमी तर त्यामुळे कोण देतो ती माहिती त्यामुळे मला माहीत नाही। प्रदेशाध्यक्षांनी नेमकी कुठली नोट दिली होती जी सगळ्यांकडे? नोट दिली आणि पत्रही दिल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी की सभागृहामध्ये त्या दिवशी कोण कोण काय काय बोललेत याची माहिती त्यांनी मागितली आहे। तो अहवाल मी तयार केलेला आहे, तो प्रदेशाध्यक्षांना देणार आहे। त्यामध्ये असं कुठेही नोटीस किंवा पत्र दिल्लीकडून विधिमंडळाचा नेता म्हणून मला प्राप्त झालेला नाही। ते तर पूर्वीच आलेलं होतं की सभागृहामध्ये कोण काय बाजू मांडणार आणि त्याची नोट होती। थोडं चर्चाला ज्यावेळेस सत्ताधारी विरोध करतात, चर्चा घडून आणत नाही, त्यावेळेस आपला निषेध आणि विरोध दर्शवून ते करण्याची खरंच गरज होती, पण दुर्दैवानं ते त्यावेळेस संख्याबळ नसेल कदाचित, काही काय तर मी कारण सभागृहात नव्हतो त्यामुळे अधिक भाष्य करणार तुम्ही असताना तुम्ही सगळ्यांना घेऊन वॉकआउट केलं असं तुम्ही? नाही, 100% या बिल मी त्याच ठिकाणी सभागृहातच फाडून टाकलं असतं मी जर असतो तर, आणि मी सर्व माहिती आणि तयारी केली होती, पण अचानक त्या दिवशी गैरहजर होतो आणि ते बिल इंट्रोड्यूस झालं। म्हणजे याचाच अर्थ महाविकास आघाडीमध्ये आता थोडासा ताळमेळ राहिला नाही हे स्पष्ट दिसतंय का?
नाही, असं आहे की महायुतीमध्ये ताळमेळ राहिला नाही असं जर विचारत असाल तर ते नाही आहे. महाविकास तुम्ही महायुतीमध्ये ताळमेळ नाही आहे, ते बिघडलेलं आहे, म्हणून तुम्ही इकडचंही बिघडलं आहे असं समजू नका. सर, हिंदी में जानना चाहते हैं किस प्रकार का जो पूरा ये बताया जा रहा है कि आपके खिलाफ नोटिस आया है हाईकमान से. तर काँग्रेस हायकमांडकडून कुठलीही नोटीस आली नसल्याचं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलंय. मी सभागृहात असतो तर बिल फाडलं असतं असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले. तर त्या दिवशी चंद्रपूर बँकेची निवडणूक असल्यानं मी गैरहजर होतो असं देखील विजय वडेट्टीवार म्हटलंय.